सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वात्सरमणिरिवतमसारासन्नास्त्रिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम जय जय रघुवीर। आपण गेल्या वर्षी पुष्पांजली 103 मध्ये नवरात्रीची आरती यावरती 7वं कडवं सुरू केलं होतं 23/10/2020 ला। त्याचा आता आपण शब्दबद्ध करतो। सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो। जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो। सर्व देव देवीची स्तुती करतायत। ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीत हो, आणि त्याच्यावर सर्व इंद्रादिक देव देवीची स्तुती करतायत, उदोकार जय जयकार करतायत। सप्तमीच्या दिवशी माता सप्तशृंगी गडावरती आहे। आपण सप्तशृंगी गडावर मातेच्या दर्शनास जाऊ। सप्तशृंगी गडावर देवी दर्शन देण्यासाठी उभी आहे। या ठिकाणी माते तू मार्कंडेय ऋषीच्या भक्तीसाठी उभी आहेस। जसा पंढरपूरचा पांडुरंग कुणासाठी उभा आहे, तर पुंडलिकासाठी उभा आहे। पुंडलिकाने सांगितलं म्हणून उभा आहे। तसं हे देवी सप्तशृंगी गडावरती तू कुणासाठी आलीस, तर मार्कंडेय ऋषीला दर्शन देण्यासाठी तू सप्तशृंगी गडावरती आलेली आहेस। आणि मार्कंडेय ऋषीने सांगितले की आई तू इथेच थांब, म्हणून तू तिथे थांबलेली आहेस। तुझी मान किंचित कललेली, म्हणजे अशी थोडी वाकडी झालेली दिसते, कललेली दिसते का, तर त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी सप्तशती महात्म्य सांगतायत, तुझं महात्म्य सांगतायत, आणि ते तू ऐकण्यासाठी थोडीशी मान कलती केलेली आहेस, म्हणजे तू ती कथा श्रवण करतेस। हे सप्तशृंगी महात्म्य ऐकून भक्तगण तुझी कृपा संपादन करत आहेत। या ठिकाणी तुझा निवास असल्यामुळे जाई जुई शेवंती यांचं भाग्य उदयाला आलेलं आहे। कारण भक्त ही फुलं भक्तिभावाने तुला अर्पण करीत आहे। या फुलांनीच तुझी पूजा त्यांनी बांधलेली आहे। या फुलांची नयनरम्य सजावट त्यांनी केली आहे। प्रत्येक फुलांचं भाग्य हे वेगवेगळं असतं। जसं घटाघटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे दैव निराळे, कुणामुखी पडते लोणी कुणामुखी अंगार। जसं त्या घटाचं भाग्य वेगवेगळं आहे,
कुठल्या घटामध्ये दही लावलेलं आहे, कुठल्या घटामध्ये ताक ठेवलेलं आहे, कुठल्या घटामध्ये लोणी ठेवलेलं आहे, आणि एखाद्या घटामध्ये शेवटच्या यात्रेला निघालेल्या माणसासाठी त्या घटामध्ये अग्नी ठेवलेलं आहे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. हे जसं त्या घटाघटाचं भाग्य वेगळं आहे ना आई, तसं ह्या फुलांचंही भाग्य वेगवेगळं आहे. कधी ती फुलं सुंदर अशा स्त्रियांच्या डोक्यामध्ये माळलेली जातात, कधी ती साधुसंतांच्या चरणावर अर्पण केली जातात, तर कधी ती फुलं मृत व्यक्तीच्या शरीरावर पण वाहिली जातात. म्हणजे प्रत्येक फुलाचं भाग्य वेगळं आहे. कुणी रमणीची शोभा वाढवतं आहे, तर कुणी त्या साधुसंतांच्या चरणावरती अर्पण केल्यामुळे ती फुलं स्वतःला धन्य मानत आहेत. तर काही फुलं ही त्या मृतात्म्याला श्रद्धांजली म्हणून वाहत आहेत, त्याच्या अंगावरती चढवत आहेत मृत व्यक्तीच्या. ह्या प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे. पण आज जी ही फुलं तुझ्या दरबारात आलेली आहेत ना, जाई जुई शेवंती, यांचं भाग्य काय वर्णन करावं. त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं, कारण का ते तुझ्या चरणावरती समर्पण झालेली आहेत. काही फुलं आपल्या वासाने आसमंत दरवळून टाकतात, जशी मोगऱ्याची फुलं, चाफ्याची फुलं सुवासामुळे लक्षात राहतात. काही फुलं जपून ठेवावी वाटतात, बकुळीच्या फुलापरी. तर काही फुलांचा सडा डोळ्यांना नेत्रसुख प्रदान करतो, जसा पारिजातकांचा सडा. तर अनंताच्या फुलांचा तसेच निशिगंधाचा वास मन मोहून घेतो. काही फुलं डोक्यात माळल्यावरती त्यांची शोभा द्विगुणित होते. काही फुलं मृत व्यक्तीच्यावर वाहिली जातात, तर काही फुलं भक्तांच्या चरणी किंवा म्हणजे संतांच्या चरणी किंवा देवदेवतांच्या चरणी अर्पण करतात. प्रत्येकाचे भाग्य वेगळे हेच खरं आहे. असो, तुझ्या चरणावरती अर्पण केलेली ही फुलं यांचं भाग्य मात्र अपरंपार आहे, कारण ती तुझ्या चरणावरती समर्पण झालेली आहे. समर्पण भक्ती म्हणजे कुठली? 9वी भक्तीतली शेवटची भक्ती आहे समर्पण भक्ती. आता ही फुलं तुझ्यावरती चरणावरती समर्पण झालेली आहे. भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचेवरी हो. तुझे एखादे भक्त जर संकटात पडले तर तू त्यांना अगदी फुलासारखं जपतेस. संकटामध्ये त्यांना सांगतेस घाबरू नका, मी तुझ्या मागे आहे. फुलासारखं त्यांना तू जपतेस. उदयोस्तु 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 अंबे उदयोस्तु. आपण हे सप्तशृंगी मातेचा जय जयकार करू. आता आपण सप्तशृंगीची थोडी माहिती घेऊ. बहुतेकांना माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो. नाशिकपासून जवळ कळवण मार्गे 36 किलोमीटर अंतरावरती हे सप्तशृंगीचं स्थान आहे. या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरे नावाचं गाव आहे. इथे गडावरही राहण्यासाठी सुंदर सोय आहे. गडाला 472 पायऱ्या आहेत, पण आता सरकारने रोपवेची चांगली सोय केलेली आहे. देवीची प्रसिद्ध अशी 3.5 पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, मातापूर म्हणजे माहूरची रेणुका माता आणि तुळजाभवानी माता, आणि अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेली वणीची सप्तशृंगी माता. ओंकार हा 3.5 मात्रेचा असतो. ओंकार सुद्धा कसा आहे? ही जशी
म्हणजे देवीची 3.5 पीठं आहेत, तसाच ओम हा शब्दसुद्धा 3.5 अक्षराचाच बनलेला आहे. उ म ही 3 अक्षरे आणि वरती अर्धचंद्र, याला अर्धाक्षर म्हटलेलं आहे. त्या अर्धा अक्षर म्हणजे वरचा जो चंद्र आहे ओम, तो वरचा जो चंद्र आहे ते अर्धा अक्षर आहे. उ आणि म आणि वरता अर्धचंद्र असा मिळून तो 3.5 अक्षराचा शब्द झाला आहे ओंकार. पण या ओंकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? वरचा अर्धचंद्र, त्याशिवाय त्या ओंकाराचा उच्चारच होत नाही. त्याशिवाय ओम या शब्दाचा उच्चार पूर्ण होऊ शकत नाही. देवी ही ओंकार स्वरूपिणी असल्यामुळे ही देवीची 3.5 पीठं तयार झालीत. म्हणजे यातलं प्रत्येक अक्षर महत्त्वाचं आहे. 7 डोंगर असल्यामुळे याला सप्तशृंग असंही म्हणतात. महिषासुराचा वध करून देवी या ठिकाणी विश्रांतीला आलेली आहे. येथे सप्तशृंगी मातेची 8 फूट उंचीची 18 हात असलेली म्हणजे अष्टदशाभुज धारिणी अशी सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे. या मूर्तीला जी साडी नेसवली जाते, म्हणजे मातेला जी साडी नेसवली जाते ती 10 वार लांब असते आणि चोळीसाठी 3 खणाची चोळी तिच्यासाठी बनवावी लागते. 10 वार लांब आणि 3 खणाची चोळी तिला अर्पण करतात. देवीला विडा अर्पण करतात. सप्तशृंग गडावरती, ह्या सप्तशृंगीवरती 7 मातृकाही विराजमान आहेत. शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कौमारी आणि नरसिंही. तसेच या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गडावर मच्छिंद्रनाथाची समाधी पण आहे. येथे खैराचे झाड गुप्त असून ते साधकांनाच दिसते असे सांगितले जाते. या वृक्षावर शाबरी विद्येच्या 52 देवता गुप्त रूपाने वास करीत आहेत. गडावर पूर्वी 108 कुंड होती, पण ती आता लुप्त झाली आहे. येथेच मच्छिंद्रनाथाने शाबरी विद्या सिद्ध केली होती आणि 108 कुंडामध्ये जाऊन त्या वनस्पती त्यांनी बुडवलेल्या होत्या, अशी नवनाथामध्ये कथा आहे. ती आता 108 कुंड लुप्त झालेली आहेत. येथेच मच्छिंद्रनाथाने शाबरी विद्या सिद्ध केली होती. जवळच मार्कंडेय पर्वत आहे. या मार्कंडेय ऋषींनी सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या मुखातून ही सप्तशती देवी श्रवण करते, ग्रंथ श्रवण करते. देवी सकाळी बालरूपात, दुपारी तरुण रूपात, तर सायंकाळी वृद्ध रूपात अशी दिसते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जसा भाव तसा देव. कोजागिरी पौर्णिमेला किन्नर दर्शनासाठी, नारद आणि किन्नर असं आपण ऐकतो नेहमी ग्रंथामध्ये, तर कोजागिरी पौर्णिमेला किन्नर देवीच्या दर्शनासाठी येतात. वनवासाच्या काळात राम, लक्ष्मण, सीताही या देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. समाधी घेण्यापूर्वी निवृत्तीनाथही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येथे आले होते. आता खरे चला तुम्ही सप्तशृंगा, कार्य पांडुरंगा सिद्धी न्यावे, असा निवृत्तीनाथांचा अभंग आहे. आता खरे चला तुम्ही सप्तशृंगा, कार्य पांडुरंगा सिद्धी न्यावे. गडावर कालिका तीर्थ आहे, तांबूल तीर्थ आहे, सूर्य तीर्थ आहे, काजल तीर्थ अशी प्रसिद्ध तीर्थ पण आहेत. गडावर मारुती आणि 11 रुद्र पण आहेत. गडावर परतीच्या मार्गावरती कालभैरव सुद्धा आहे. अशी जमेल तेवढी माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
या सप्तशृंगी गडाच्या जवळच सापुतारा नावाचं एक सुंदर ठिकाण आहे. आपल्याजवळ जर 3 दिवसाचा वेळ असेल तर हे ठिकाणसुद्धा आपल्याला जवळच असल्यामुळे पाहता येतं, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहता येतं. जसं असेल तसं म्हणजे सप्तशृंगी मातेची माहिती आणि त्या परिसराची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. या 3.5 पीठाचा उल्लेख असलेला एक श्लोक तुम्हाला सांगतो. कोल्हापुर महास्थानम यज्ञलक्ष्मी सदा स्थितम, मातापुर द्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम, तुळजापुर तृतीयं स्थानम सप्तशृंग तथैव च. असा मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये काय सांगितलं पुन्हा एकदा आपण ऐकूया. कोल्हापुर महास्थानम यज्ञलक्ष्मी सदा स्थितम. कोल्हापूर हे 3.5 पीठापैकी महान असं स्थान आहे आणि या ठिकाणी यज्ञलक्ष्मी सदा वास करते. महालक्ष्मीचा वास या ठिकाणी कोल्हापूर निवासिनी असं तिला म्हणतात. दुसरं स्थान आहे मातापुर द्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम. मातापूर म्हणजे माहूर हे दुसरं स्थान आहे. या ठिकाणी रेणुका देवी वास्तव्य करते. तुळजापुर तृतीयं स्थानम, तुळजापूर हे तिसरं स्थान आहे. आणि सप्तशृंगम तथैव च, आणि 3.5 पीठात अर्ध पीठ म्हणून ज्याला ओळखलं जातं ते सप्तशृंगी गड किंवा सप्तशृंगी स्थान असं त्याला म्हटलं जातं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. अष्टमीच्या दिवशी ही जगन्माता सह्याद्री पर्वतावरती आहे. अष्टभुजा धारण केलेली आणि महिषासुराचा जिने वध केला अशी ही अष्टभुजा माता त्या ठिकाणी. या देवीला काय म्हटलं जातं? भवानी माता असंही म्हटलं जातं. या मातेला जगज्जननी असंही म्हटलं जातं. हे माते काय म्हटले पहा, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. हे माते, तुझं रूप पाहून माझं मन मोहून गेलं आहे. तुझे प्रेम हेच दूध, ते देऊन आमचे अंतःकरण तू सुखी म्हणजे शांत केले. म्हणजे जगन्मातेने आपल्याला दूध दिलंय. तो काय आहे? प्रेमाचा पाना आहे. त्या प्रेमाच्या पाण्यावरती आम्ही वाढलेलो आहोत. आम्हाला तू सुखसमृद्ध केलंय, मनाची शांतता प्रदान केलेली आहेस. आता माझं मन तृप्त झालं असून शांत रसाने भरलेलं आहे. हे जगन्माते काय म्हटले पहा, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. हे जगन्माते, मी तुला शरण आलो आहे.
शरण आलो तुझला गुणी हो. मी तुला शरण आल्यानंतर तू काय केलेस? स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. तू आम्हाला प्रेमाचा पाना पाजलेला आहेस आणि त्यामुळे आमचं अंतःकरण शांत झालंय, तृप्त झालंय, परिपूर्ण आनंदाने आमचं अंतःकरण भरून गेलेलं. आम्ही तुझ्या मायेने मोहित झालेलो आहोत. आज आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाऊया. ही तुळजामातेची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती चलमूर्ती आहे. त्यामुळे देवीच्या निद्रा काळात तिला पलंगावर विश्रांती घेता येते. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती मुख्य जागेवरून उचलून पलंगावर ठेवली जाते. ते कोणकोणते दिवस आहेत ज्या वेळेला ती मूर्ती, तुळजाभवानी मातेची मूर्ती मुख्य स्थानावरून उचलून, चलमूर्ती मुख्य स्थानावरून उचलून ती पलंगावर ठेवली जाते, म्हणजे विश्रांतीसाठी. ते कोणकोणते दिवस आहेत? 3 वेळा हा अशा प्रकारे तिला विश्रांतीसाठी पलंगावर ठेवलं जातं. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत आणि भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत अशी तिची काळ आहे. तसा यापैकी 2 वेळा ती चांदीच्या पलंगावर विश्रांती घेते, तर एकदा वरुण पलंगावर विश्रांती घेते. म्हणजे या 3 वेळेला तिचे जे विश्रांतीचे वेळ आहेत त्यापैकी 2 वेळेला ती चांदीच्या पलंगावरती विश्रांती घेते आणि 1 वेळेला वरुण पलंगावर विश्रांती घेते. इतर वेळी ती अष्टव प्रहर जागृत असते. या देवीनेच महिषासुराचा वध केलेला आहे. ही अष्टभुजा धारण करणारी देवी सिंहावर उभे असून तिच्या मस्तकावर मुकुटातून केशाच्या बटा बाहेर आलेले आहेत. आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी हातात धरलेली आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस चंद्र आणि सूर्य आहे. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर आहे. तिच्या 2 पायाच्या मध्ये महिषासुराचं मस्तक आहे. देवीच्या डाव्या बाजूला सिंह आणि मार्कंडेयाची मूर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजामातेला पालखीत बसून दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. तिला रामवरदायिनी असं म्हणतात. रामायणात अशी कथा आलेली आहे की वनवासात श्रीराम लक्ष्मण हे सीतेला शोधत असतात, कारण रावणाने सीतेचं हरण केले म्हणून सीताशुद्धीला राम आणि लक्ष्मण निघालेले. त्यावेळी राम सीतेच्या वियोगाने मोठमोठ्या दगडांना आणि झाडांना मिठ्या मारतो आणि हे सीते, ही सीते असं म्हणत त्यांना मिठ्या मारतो. कोणाला? दगडाला आणि झाडांना. कैलास पर्वतावरती पार्वती मातेने हे पाहिलं आणि शंकराला तिने विचारलं, हे देवादिदेवा, आपण ज्याचे स्मरण करतात तो राम तर आपल्या पत्नीच्या वियोगाने झाडांना मिठी का मारतो हे माझ्या लक्षात येत नाही. तर आपण त्याचा खुलासा करावा. तेव्हा शंकर भगवान म्हणतात, भगवंताची लीलाच अगम्य आहे. असे म्हणून पार्वती म्हणते, मी रामाची परीक्षा पाहते. असे म्हणून ती पार्वती सीतेचे रूप घेऊन रामासमोर प्रगट होते. पण राम तिच्याकडे लक्ष न देता झाडाला मिठी मारणे सुरूच ठेवतात. लक्ष्मण रामाला म्हणतो, रामा, सीता राक्षसांच्या तावडीतून सुटून आलेली असतानाही आपण तिच्याकडे का पाहत नाही, का दुर्लक्ष करताय? तेव्हा राम सीतेचं रूप घेऊन आलेल्या पार्वतीला म्हणतात, हे पार्वती माते, तू शंकराशी पण करून माझी परीक्षा पाहण्यासाठी आली, तरीसुद्धा मी तुला ओळखला आहेस की तू सीता नाहीस, तू प्रत्यक्ष जगन्माता पार्वतीच आहेस.
तू येथे का आलीस? तू का आली म्हणजे तू इथं कशाला आली? शंकराने सांगितलं, त्याच्यावर तुझा विश्वास बसायला पाहिजे होता. मग तू इथे का आली? तू का आली म्हणून तिचं नाव काय झालं? तुकाई. तू येथे का आलीस? तू काई याचाच अपभ्रंश होऊन तुका हे नाव पडलं. पुढे तेच तुळजाभवानी असं हे नाव झालं. पार्वती म्हणते, हे रामा, तू झाडांना मिठी का मारत आहेस ते मला सांग. श्रीराम म्हणतात, मी ज्यांच्या नावाचा नित्य जप करतो ते देवादिदेव महादेव हे सर्व जाणतात. तू त्यांना विचारून ये. पण तू विचारलंय म्हणून तुला सांगतो, तुला जे मोठे मोठे दगड किंवा झाडं दिसत आहेत ते दगड आणि झाडं नसून ऋषीमुनींनीच दगडाचं रूप घेतलेलं आहे, काहींनी झाडाचं रूप घेतलेलं आहे. कारण राक्षसांच्या भयाने त्यांनी कोणी दगडाचं रूप घेतलं आहे तर कोणी झाडाचं रूप घेतलं आहे, म्हणून मी त्यांचा उद्धार करीत आहे. हे माते, तुझ्या लक्षात आलं असेलच की या जंगलामध्ये अनेक झाडं असली तरी मी सगळ्या झाडांना मिठी मारत नाही. ज्या ऋषींनी दगडाचं रूप घेतलंय तेवढ्याच दगडाला मिठी मारतो आणि ज्या ऋषींनी झाडाचं रूप घेतलंय तेवढ्याच झाडाला मिठी मारतो. सगळ्या झाडाला आणि सगळ्याच दगडाला मिठी मारत नाही. त्यांचा उद्धार करणे हा त्या झाडांना आणि दगडांना मिठी मारण्याचा हेतू आहे. हे माते, तुम्हाला आशीर्वाद दे. तेव्हा तुळजाभवानी म्हणाली, तुझ्या हातून रावणाचा वध होईल आणि तुझी सीता तुला प्राप्त होईल. म्हणून ह्या तुळजापूरच्या भवानी मातेला रामवरदायिनी असंही म्हणतात. जिने रामाला वर दिला ती रामवरदायिनी असंही तुळजाभवानी मातेला म्हणतात. भवानी म्हणजे काय? शंकराची पत्नी भवानी. तुळजाभवानी असं तिचं नाव आहे. यासाठीच तिला रामवरदायिनी असंही म्हणतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. या ठिकाणी 8वं कडवं पूर्ण झालेलं आहे. उद्या आपण 9व्या कडव्याचा विचार करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदंबा माता की जय. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जगदंबा माता की जय. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं
सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। जगदम्बा माता की जय। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर।